तर नमस्कार मंडळी, हे बघा आता आम्ही आज निघालोय वणीच्या सप्तशृंगी गडावर। तर नाशिक पासून साधारण 65 किलोमीटर आहे, 65 किलोमीटर, 2 तास लागतात जायला। तर आज आहे पौर्णिमा आणि संडे पण आहे, रविवार पण आलाय। तर खूप दिवस झाले आमचं जायचं चालू होतं, तर मग आज आम्ही निघालोय जायला। तर बघू आपण पुढे काय काय होतंय ते। आता नवीन रोपवे पण सुरू झालाय, त्याच्यामुळे दाखवते तुम्हाला आता पुढे काय काय होतंय ते। सप्तशृंगी निवासी सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्ट सप्तशृंगी गड। सुरू झालं आता 3 वर्षापूर्वी ना, देवीचं नवीन रूप आहे ते बघायला आम्ही पाहिलंच नाही, म्हणजे खूप दिवस झाले आम्ही गेलोच नाही गडावर। आज योग आलाय, कधीच जायचं तेव्हा वरती चालल्या त्या गाड्या दिसला का दीदी? दिसल्या का तिथे जायचं आपल्याला? आर्यावणी ना खूप छोट्या होत्या, म्हणजे आमची पहिली गाडी घेतली होती ना आम्ही तेव्हा गेलेलो। आज त्यांना तर काहीच आठवत नाही, मला सुद्धा आता भरपूर वर्ष झाले, मी तर 10 वर्ष होऊन गेले। 10 वर्षाच्या वर नवीन रूप बघायचं देवीचं आम्हाला, एकदम शांततेत चालतं जायचं यायचं पण इकडे आतमध्ये अजून उडून रस्ता मोकळा येतो, कोणाची डेअरिंग नाही उघडणार, युटर्न जसं पावसाळ्यात ना मस्त वाटत असं, धुका असेल डायरेक्ट युटर्न आहे, डायरेक्ट काय इथे खूप ऍक्सिडेंट होता बेटा। हे बघ गाड्या येतात ना, कंट्रोल नाही गाडीला, नाही ना कंट्रोल एकदम खतरनाक। आणि त्यात असे मोठे ट्रक असले तर फार कुठे होतं माहिती का? आपण माथेरानला गेलो होतो तेव्हा, तो किती कठीण होतं बापरे। वन साइड होता ना तो, असं लगेच असा सगळीकडनं युटर्न। तर मंडळी बघा, आता आम्ही आले सप्तशृंगी गडावर, खूप वर्षानंतर योग आला आज आमचा मस्त। तर आता आम्ही इथून चाललोय, आता इथे आता आम्ही म्हणजे खूप वर्षांनी पहिल्यांदा चालू आहे। आता इथे रोपवे तिथे बघतो, तिकीट काढतो आणि जातो वरती। चला आता मी तुम्हाला दाखवतो पुढे, चल। काय ऑलरेडी माझ्याकडे खूप आहे। तर हे बघा मंडळी, आम्ही ना आता वरती गडावर रोपवेने जाणार आहे। आता इथे हे तिकीट घर आहे, तिकीट काउंटर। तरी ना प्रत्येक एका व्यक्तीचे ना 110 रुपये गडावर वरती सोडायचे पण आणि खाली आणायचे पण। आता हे बघा आमच्या ह्यांनी तिकीट काढलंय, पण आहे ना आज खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे ना तर माझा भावाचं दुकान आहे इथे, निलेश पाचोरकर। तर आता त्याच्या ओळखीने थोडं लवकर होतोय का बघतोय, दर्शन हे करतोय आता त्याला फोन इथे मध्ये पण असे सगळे दुकानं वगैरे झाले। रोपवेसाठी वेटिंगसाठी बसले, मला एका रोपवेच्या वेटिंगसाठी बसले का? वेटिंगला बसले। एवढी वेटिंग आहे पास, तेवढी गर्दी आहे। मंदिराचं स्ट्रक्चर आहे हा रोपवे। एवढी वेटिंग आहे रोपवे साठी, एवढी वेटिंग आहे पा। इकडे पण आहे, आता हे पण सगळं भरत चालत त्या साईड। ते वाट बघतोय रोपवे जातो आम्ही।
किती वर्षांनी आरे आवडीला मांडव घेतलं. खूप वर्षांनी मांडी घेतला आरे आवडीला. आता आमचं झालं मस्त दर्शन. विलेज पण थँक्यू तुझ्या मुलांचं आमच्या लवकर दर्शन झालं. आता दर्शन घेतलं आम्ही. आता रोटीची वाट बघतोय. आता आम्ही खाली इकडचं तर जाऊन मजा रे, पण छान सोय केली. गर्दीमुळे आपल्या हालत बघा. हा हे सप्तशृंगीचं वरती मंदिर आहे. आता हा रोपवे झाला म्हणून, नाही तर पायी जायचं असतं ना तिकडून तर जाता जातात मग दिसतं वरती. मस्त सप्तशृंगीचं मंदिर छान. पण दर्शन छान झालं आणि देवी तर एवढी मस्त आहे ना, खरंच दर्शनाला यायला पाहिजे. ते दिसलं मला. खूपच सुंदर देवीचं रूप नवीन. काय मंडळी हे बा आमचं मस्त दर्शन झालंय. गर्दी होती आज, भरपूर गर्दी होती. आज पौर्णिमा आहे ना, त्याच्यामुळे गर्दी होती, पण दर्शन खूप छान झालं आणि देवी तर खूपच सुंदर दिसते. आता आम्ही इथे जेवण केलं प्रसादममध्ये. छान होतं जेवण आणि आता आम्ही घरी निघालो. तर मंडळी तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. भेटू आपण मस्त असा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.